जाताना नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, अखंड भारतातील तमाम स्पर्धा परीक्षेमध्ये कार्यरत असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातील सर्वोत्तम व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आज आपण शिकणार आहोत इतिहास। या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि अनेकांना न समजणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक, आणि तो घटक म्हणजेच कुठला? बंगाल विजय। कुठला घटक शिकायचा आहे आपल्याला? तर आपल्याला आजच्या घडीला, आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये शिकायचे बंगाल विजय म्हणजे काय। इतिहासाचे 3 कालखंड आहेत: प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास। आपण आधुनिक भारताच्या इतिहासालाच अर्वाचीन भारताचा इतिहास असंही म्हणतो। या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला सुरुवात करावी लागते भारतातील परकीयांच्या आगमनापासून। मग या भारतातील परकीयांचे आगमन या टॉपिकमध्ये 5 घटक आपल्याला तिथे शिकावे लागतात। मग याच्यामध्ये भारतातील पोर्तुगीजांचे आगमन, त्याची पार्श्वभूमी महत्त्वाची, त्यानंतर भारतातील डचांचे आगमन, भारतातील इंग्रजांचे आगमन, भारतातील फ्रेंचांचे आगमन आणि डेन्मार्क कंपनीची स्थापना। यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जो टॉपिक आहे तो टॉपिक म्हणजे ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार। या ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्तारामध्ये आपल्याला 5 घटक शिकायचे असतात। 5 घटक कुठले? तर त्याच्यामध्ये पहिलं कर्नाटक युद्ध म्हणजे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामधलं युद्ध, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला बंगाल विजय, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला इंग्रज मराठी युद्ध, त्यानंतर शीख युद्ध आणि म्हैसूरचे युद्ध। असे 5 घटक शिकले म्हणजे तुमचा ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार टॉपिक परफेक्ट झाला, कंप्लीट झाला। यामध्ये बंगाल विजय हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा। का बरं? कारण याच बंगाल विजयानं भारताच्या पारतंत्र्याला, भारताच्या गुलामगिरीला सुरुवात झाली। याच बंगाल विजयानं इंग्रजांच्या साम्राज्याची स्थापना भारतामध्ये झाली। आणि ती कशी झाली ती पाहूया। बंगाल विजय हा टॉपिक, या टॉपिकची पार्श्वभूमी अगोदर आपण समजून घेऊया की कशा प्रकारे साम्राज्याची स्थापना झाली। मग बंगाल विजयाच्या पार्श्वभूमीमध्ये मी तुम्हाला सांगतो की 31 डिसेंबर 1600 रोजी इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिच्या काळात लॉर्ड मेयरच्या अध्यक्षतेखाली इंग्लंडमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। ज्या कंपनीला जॉन कंपनी असंही म्हणायचे। भारतात आल्यानंतर तिला 600 लोकांचा संघ असंही म्हटलं गेलं। आणि याच दिवशी 31 डिसेंबर 1600 रोजी राणी एलिझाबेथने या कंपनीला भारताशी व्यापार करण्यासाठी 15 वर्षाची सनद दिली। यानंतरची घटना इसवी सन 1608 रोजी रेड ड्रॅगन या जहाजामध्ये कॅप्टन हॉकिन्सच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचं भारतात आगमन झालं। इंग्रजांचं भारतात सुरत या शहरामध्ये आणि जहांगीर बादशहाच्या काळामध्ये आगमन झालं। अपेक्षित नव्हता तेवढा नफा एका वर्षात कंपनीला दिसला आणि म्हणूनच इसवी सन 1609 रोजी इंग्लंडचा राजा पहिला जेम्स यानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारताशी व्यापार करण्यासाठी कायम स्वरूपाची सनद दिली। राणीनं 15 वर्षाची सनद दिली होती, मात्र राजानं कायम स्वरूपाची सनद दिली। यानंतर जहांगीर बादशहाच्या परवानगीनं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची म्हणजेच इंग्रजांची पहिली वखार सुरत या ठिकाणी 1613 उभारले गेले। वखार म्हणजे व्यापाराचं केंद्र। पुढची घटना आहे 1615 जहांगीर बादशहाच्या दरबारामध्ये ब्रिटिश वकील सर थॉमस रो आणि त्याचा सहकारी अर्थात धर्मोपदेशक टेरी नावाचे 2 जण गेले। आणि विशेषतः सर थॉमस रो याच्या प्रयत्नामुळे जहांगीर बादशहानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सर्वप्रथम व्यापाराच्या सवलती दिल्या। 1615ची घटना। यानंतर पुढची घटना पाहायची आपल्याला 1640 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं मद्रास या ठिकाणी फोर्ट सेंट जॉर्ज नावाचा किल्ला उभारला। 1640 ही घटना पाहिल्यानंतर 1642 ची घटना, इंग्रजांनी बलोसोर नावाच्या ठिकाणी म्हणजे ओरिसामध्ये बलोसोर या ठिकाणी व्यापाराची वखार उभारली। यानंतरची घटना आहे 1651
1651 अर्थात बंगाल प्रांताशी निगडीत घटना. गंगा नदीची सर्वात मोठी वितरिका आहे हुगळी नदी. या हुगळी नदीच्या किनारपट्टीवरील 3 सुतानाती नावाचं एक गाव आहे, त्यानंतर कालिकाता नावाचं एक गाव आहे आणि गोविंदपूर, असे 3 गावं एकत्र घेऊन या ठिकाणी इंग्रजांनी आपली व्यापाराची एक वखार उभारली आणि याच ठिकाणी फोर्ट विल्यम नावाचा किल्ला उभारला. फोर्ट विल्यम नावाचा किल्ला उभारला. वा, ही घटना अत्यंत महत्वाची. बंगाल विजय नावाची घटना पाहत असताना, बंगाल विजय नावाचा घटक पाहत असताना, बर या घटनेकडे परत येऊया. मात्र त्याच्या पुढची एक घटना तुम्हाला सांगतो. 1661 पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीन आणि इंग्लंडचा राजा चार्लस दुसरा यांच्यामध्ये विवाह झाला 1661 मध्ये. या विवाहामध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये असणारी मुंबई नावाचं शहर जे आहे, हे मुंबई नावाचं शहर त्यांनी चार्लस दुसऱ्याला, इंग्लंडच्या राजकुमाराला हे भेट म्हणून, आंदन म्हणून दिलं. या चार्लस दुसराने 1668 मध्ये ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला काही भाडे तत्वावरती दिलं. मात्र 1661-1668 तो काळ असा होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजेच मराठ्यांचा महाराष्ट्राचा कालखंड. आणि त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की मराठ्यांशी वाकडं तर स्मशानभूमीत लाकडं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सांगतील तशा पद्धतीनं गोडी गुलाब्याने शांततेने यांनी व्यापार केला. बाकी मुंबई प्रांतामध्ये त्यांनी त्यावेळेस फार डोकं चालवलं नाही, म्हणून त्यांना डोकं चालवावं लागलं इकडं बंगालमध्ये. बंगालमधलीच एक महत्वाची घटना 1663 मधली काय, लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची मोठी फजिती केली. प्राणावर आलं ते बोटावर निभावलं आणि मग औरंगजेबानं शिक्षा म्हणून शाहिस्ते मामाला कुठं पाठवलं, बंगालला रवानगी केली. बंगालला रवानगी केल्यानंतर या शाहिस्ते खानानं इंग्रजांना व्यापाराच्या काही सवलती दिल्या होत्या. बंगालला हळूहळू ऑटोमॅटिक इंग्रजांचं केंद्र कसं बनत गेलं, बंगालकडे ते कसे वळत गेले. 1663 ही घटना. त्याच्यानंतरची पुढची घटना तुम्हाला सांगतो 1690 मध्ये. 1690 घटना. एक इंग्रज अधिकारी आहे, त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव आहे जॉब चार्नोक. जॉब चार्नोक यानं एक व्यापाराची चौकी या ठिकाणी स्थापन केली या हुगळी नदीच्या किनारे. हळूहळू या 3 गावांचं हळूहळू शहरीकरण व्हायला लागले या कारणामुळे. आणि तिथंच कलकत्ता नावाचं शहर उदयास आलं, ज्याला आपण कलकत्ता असंही म्हणतो. तर कलकत्ता शहराचा संस्थापक म्हणून जॉब चार्नोक याला म्हटलं जातं. जे कलकत्ता शहर म्हणजे 1772 ते 1911 या कालखंडामध्ये भारताची, ब्रिटिशांची राजधानी होती. ज्या कलकत्ता शहराला आनंदाचे शहर, जॉय ऑफ सिटी असं म्हणतात, महालांचे शहर म्हणतात, पूर्व भारताचे प्रवेशद्वार म्हणतात. भारतातील मुंबई नंतर दुसऱ्या क्रमांकाचं मोठं महानगर म्हणजे कलकत्ता. भारतामध्ये 5व्या क्रमांकाचं मोठं बंदर म्हणजे कलकत्ता. याच कलकत्त्यावरचा ताण कमी करण्यासाठी भारत सरकारनं हल्दिया नावाचं कृत्रिम बंदर उभारलं, हे सुद्धा तुम्हाला माहिती असावं. भारताची आजही सांस्कृतिक राजधानी मानली जाते, भारताची बौद्धिक राजधानी मानली जाते. अशा या कलकत्ता शहराची स्थापना म्हणजे जॉब चार्नोक हा तिचा संस्थापक, या शहराचा संस्थापक हे लक्षात असू द्या. बर, थोडीशी पुढे जाऊन ही घटना सांगतो. थोडीशी पुढे जाऊन 1772 मध्ये ऑरन हेस्टिंग हा जेव्हा गव्हर्नर म्हणून आलाय, या ऑरन हेस्टिंगनं मुर्शिदाबाद, बंगाल, मुघलांची जी मुर्शिदाबाद बंगालची राजधानी होती, तिथून यानं फोर्ट विल्यम मध्ये कलकत्त्यामध्ये आपली राजधानी आणली, मुख्यालय आणलं. आणि तेव्हापासून 1911 सालापर्यंत कलकत्ता ही भारतातील ब्रिटिशांची राजधानी होती, भारताची राजधानी होती. ओके, या घटना अजून आपल्याला पुढे जाऊन पाहायच्यात. आता 1690 नंतरची घटना पाहायची. 1717 रोजी काय झालं, तत्कालीन मोगल सम्राट फर्रुखसिंह आजारी पडला. त्याला अत्यंत दुर्धर आजार झाला, त्याच्यातून वाचल्याची शक्यता नव्हती. त्यावेळेस इंग्रज डॉक्टर विल्यम हॅमिल्टन यानं त्याच्यावर उपचार केले आणि म्हणून तो आजारातून बरा झाला. आणि त्यामुळे त्याने खुश होऊन
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराचे विशेषाधिकार दिले, व्यापाराचे दस्तक दिले 1717 ही अत्यंत महत्त्वाची घटना. यानंतर पुढची घटना तुम्हाला सांगायची 1719. आता ही 1719 काय घटना आहे? 1719 घटना सांगतो की मुघलांचा सुभेदार 1719 साली मोहम्मद शाह रंगीला नावाचा मुघल सम्राट होता. खरं तर त्याचं रोशन अख्तर नाव मात्र ते रंगीलाच होता, म्हणून त्याचं नाव पडलं मोहम्मद शाह रंगीला. बरं, त्याच्या या कारभाराकडे दुर्लक्षामुळं त्यांचा बंगाल, बिहार, ओरिसाचा जो सुभेदार आहे मुर्शिद कुली खान, या मुर्शिद कुली खाननं स्वतःचं राज्य स्वायत्त घोषित केलं, स्वतंत्र घोषित केलं, स्वतःला बंगालचा नवाब घोषित केलं. तो सर्वोच्च अधिकारी बनलाय. आणि मग त्यानं पूर्वीची मोगलांची बंगालची जी ढाका नावाची राजधानी होती तिथून त्यानं नवी राजधानी स्वतःच्या नावानं वसवली. त्या राजधानीचं नाव मुर्शिदाबाद झालं. अशा रीतीनं आता बंगाल स्वायत्त झाले, मोगलांपासून वेगळं झाले. मुर्शिद कुली खान बंगालचा नवाब बनलाय आणि मुर्शिदाबाद ही बंगालची राजधानी बनली. बर, कधीची घटना ही 1719. याच मुर्शिद कुली खानचा शेवटचा वारसदार शहा सुजा, या शहा सुजाच्या घरातील एक स्त्री आजारी पडली, तिच्यावर डॉक्टरांनी उपचार केले होते, इंग्रज डॉक्टर होते, आणि म्हणून या शहा सुजानं सुद्धा बंगालमध्ये त्यांना व्यापाराच्या सवलती दिल्या. मात्र 1740 ची घटना, 1740 रोजी या शहा सुजाची हत्या केली आणि बिहारचा नायब सुभेदार तिथं आता बंगालचा नवाब झालाय आणि त्याचं नाव काय? अलीवर्दी खान. अलीवर्दी खान बंगालचा नवाब झालाय. कधी? 1740 ते 1756. या 16 वर्षाच्या दरम्यान अलीवर्दी खान बंगालचा नवाब आहे. त्यानं 1752 मध्येच तो जिवंत असतानाच त्याच्या धाकट्या मुलीच्या मुलाची नवाब म्हणून घोषणा केली होती, वारसदार म्हणून घोषणा केली होती, आणि त्या मुलाचं नाव सिराजुद्दौला. दिनांक 1756 रोजी अलीवर्दी खानाचा मृत्यू झालाय आणि त्यानं घोषित केल्याप्रमाणे बंगालचा पुढील नवाब बनलाय सिराजुद्दौला. अशा रीतीनं बंगाल विजयामध्ये एक अत्यंत महत्वाची प्लासीची लढाई नावाची घटना पाहायच्या अगोदर त्या लढाईची, त्या घटनेची ही अत्यंत महत्वाची पार्श्वभूमी आपण समजून घेतली. आता पाहूया आपण पुढचा मुद्दा, प्लासीची लढाई. मात्र ही प्लासीची लढाई शिकत असताना आपल्याला या प्लासीची लढाईची पार्श्वभूमी समजून घ्यायची. मग ही पार्श्वभूमी समजून घेत असताना पाहूया 1756 साली बंगालचा नवाब बनलाय सिराजुद्दौला. बंगालचा नवाब बनलाय सिराजुद्दौला. आणि अर्थातच हा धाकट्या मुलीचा मुलगा, धाकटा नातू आहे, त्यामुळे थोरले नाराज झाले. थोरली मुलगी आहे अलीवर्दी खानाची घसिटी बेगम, ती नाराज झाली. अलीवर्दी खानाचा मेवना सेनापती आहे मीर जाफर, तो नाराज झाला. राय दुर्लभ खजिनदार तो नाराज झाला. उमीचंद नावाचा व्यापारी नाराज आहे. तर अशा रीतीनं दरबारातील प्रमुख मंडळी या निर्णयामुळे नाराज आहे. दुसरी गोष्ट, हा लाडका नातू लाडाचाच आहे नुसता, प्रशासन क्षम नव्हता. बर, तरी अशा प्रकारचा सिराजुद्दौला बंगालचा नवाब बनलाय. आणि याचे आणि बंगालमधील इंग्रजांचं वितुष्ट हळूहळू वाढत चाललं, मतभेद आणि वाद वाढत चालले. मग त्या वादाचे, मतभेदाचे काही महत्वाचे कारण आहे. काय महत्वाचे कारण आहे बघा, तर त्याच्यामध्ये एक, इंग्रजांनी हळूहळू बंगालमध्ये आपला पाय रोवायला सुरुवात केली होती. दुसरं कारण, पाय रोवण्यासाठी त्यांनी सिराजुद्दौलाच्या विरोधकांना, दरबारी मंडळींना आपल्या बाजूने ओढायला सुरुवात केली होती. तिसरं महत्वाचं कारण आहे. तिसरं महत्वाचं कारण काय आहे, तर फर्रुखसियरने दिलेल्या दस्तकाचा, विशेषाधिकारांचा इंग्रज व्यापारी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी गैरवापर करत होते. आणि चौथं जे तात्कालिक कारण घडलं काय, तर कासिम बाजार, बंगालमध्ये असणाऱ्या कासिम बाजार वखारीच्या तटबंदीवरून वाद निर्माण झाला. झालं काय, 1756 मध्ये युरोपमध्ये सप्तवार्षिक युद्धाला सुरुवात झाली. अर्थात भारतामध्ये लवकरच युद्धाला आपल्या सुरुवात होईल. युरोपमध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामधलंही सप्तवार्षिक युद्ध. म्हणून इंग्रजांनी आपल्या वखारीला तटबंदी बांधायला सुरुवात केली. बंगालमध्ये फ्रेंचांची चंद्रनगर या ठिकाणी वखार होती, त्या ठिकाणी फ्रेंचांनी आपल्या वखारीला तटबंदी बांधायला सुरुवात केली सिराजुद्दौलाची परवानगी न घेता. आणि म्हणून सिराजुद्दौलाने या दोघांनाही तटबंदीचं काम बंद करायला सांगितलं.
मात्र फ्रेंचांनी ऐकलं. फ्रेंच आणि सिराजुद्दौला यांचे चांगले संबंध होते. मात्र इंग्रजांनी ऐकलं नाही. उलट सिराजुद्दौलाला उद्धट पत्र पाठवलंय. म्हणून सिराजुद्दौला चिडलाय, सिराजुद्दौला रागावलाय. आणि म्हणून सिराजुद्दौलानं काय केलं, दिनांक 4 जून 1756 रोजी, दिनांक 4 जून 1756 रोजी त्या कासिम बाजार नावाच्या वखारीवरती आक्रमण केलं. कासिम बाजार नावाच्या वखारीवर आक्रमण केल्यानंतर ही वखार लगेच ताब्यात घेतली. त्यानंतर दुसरी घटना आहे 15 जून 1756. सिराजुद्दौलाने 50,000 सैन्यानिशी कलकत्त्यावर आक्रमण केलंय आणि कलकत्ता शहर सुद्धा ताब्यामध्ये घेतलंय. 15 जून 1756 रोजी सिराजुद्दौलाने कलकत्ता शहर ताब्यात घेतले. त्यावेळेची एक महत्वाची घटना आहे. 15 जून 1756 आक्रमण केलं, 17 जून पर्यंत कलकत्ता ताब्यात आलं. कलकत्त्यावर आक्रमण केलं त्यावेळेस इंग्रजांचा जो गव्हर्नर होता ड्रेक, हा कलकत्ता सोडून पळून गेला आणि बाहेर फुलटा नावाच्या किल्ल्यामध्ये त्यानं आश्रय घेतलाय. आणि कलकत्त्याची जबाबदारी त्यानं हॉलवेल नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याकडे सोपवलेली. हॉलवेल नावाचा ब्रिटिश अधिकारी. आणि त्याच वेळेस एक महत्वाची घटना घडली. कधी घडली तर 20 जून 1756 रोजी. 20 जून 1756 रोजी काय घटना घडली तर कलकत्ता शहरावर सिराजुद्दौलाने आक्रमण केलं तेव्हा 146 इंग्रज अधिकारी कैद केले गेले. त्यांना आपण युद्ध कैदी म्हणू. 146 युद्ध कैद्यांना इंग्रजांना अटक केल्यानंतर मुर्शिदाबाद या राजधानीच्या ठिकाणी अगदी 15x15 लांबी रुंदी असणाऱ्या, काही पुस्तकामध्ये 15x18 असे, अशा अरुंद छोट्या खोलीमध्ये, अत्यंत अंधाऱ्या खोलीमध्ये या 146 इंग्रजांना डांबलं. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर दुसऱ्या दिवशी यापैकी 123 जणांचा मृत्यू झाला होता. वाचले होते फक्त 23. या घटनेला भारताच्या इतिहासामध्ये, बंगालच्या इतिहासामध्ये अंधार कोठडीची घटना म्हणतात. अंधार कोठडीची घटना कोणत्या प्रांताशी संबंधित आहे? बंगाल प्रांताशी संबंधित आहे. कोणत्या नवाबाशी संबंधित आहे? सिराजुद्दौलाशी संबंधित आहे. किती जण कैद केले होते? 146. किती जणांचा मृत्यू झाला? 123. वाचलेत किती? फक्त 23. त्याच्यामध्ये हा हॉलवेल वाचलेला. मग गेलेली एवढी इब्रत वाचवण्यासाठी या हॉलवेलने मद्रासला, तिकडे इंग्लंडला मदतीची याचना केली. मात्र त्यावेळेस सप्तवार्षिक युद्ध चालू असल्या कारणानं याला फारशी काही मदत मिळाली नाही. आणि मग मद्रासून 2 अधिकारी मात्र याच्या मदतीसाठी आले. मद्रासून 2 अधिकारी कोण याच्या मदतीसाठी आलेत हे सांगायच्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की अलीकडच्या काळात झालेल्या संशोधनानुसार हे सिद्ध झालंय की ही अंधार कोठडीची घटना हॉलवेलने काल्पनिक रचली होती. बर, ही घटना का खोटी आहे याचे काही पुरावे सांगतो. त्यावेळेस बंगाल प्रांतामध्ये फार तर फार सुमारे 300 इंग्रज होते. जर 300 इंग्रजांवर 50,000 सैन्यानिशी सिराजुद्दौलाने आक्रमण केले तेव्हा हा ड्रेक नावाचा ब्रिटिश अधिकारी कलकत्ता सोडून पळून गेलाय. सर्वोच्च अधिकारी पळून जात असताना त्याच्याबरोबर 5-50-100 तर गेले असतील. मी म्हणतो 50 गेल्यावर 250 बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये राहिले. 50,000 सैन्यानं 2,500 शत्रूवर जर तुटून पडले, आक्रमण केले तर किती जिवंत राहतील याची पंचायत. 146 राहिलेच कसे? बर, मी म्हणतो 146 वाचले असं समजू. मात्र 15x15ची खोली म्हणजे आपण जर 15x15 म्हणजे चौरस आहे, चौरसाचं क्षेत्रफळ आहे, बाजू वर्ग 15चा वर्ग 625 स्क्वेअर फूट, 225 स्क्वेअर फूट. मग अशा 225 स्क्वेअर फुटामध्ये 230 स्क्वेअर फुटामध्ये 146 लोक बसू, 46 सोडा 100 सुद्धा बसू शकत नाही. किती दाटी वाटीने माणसाच्या अशा थप्प्यात नाही लावणार पोत्यावर पोत्यावर तो. तर 146 ते खोलीत बसूच शकत नव्हते. बसवले कसे? असे काही पुरावे संशोधकांना, इतिहासकारांना सापडले आणि अलीकडे ही घटना खोटी होते हे सिद्ध झालं. मग त्यावेळेस मात्र खरी मानली. हे कसं? तर त्यावेळेस हॉलवेलने का रचली? हॉलवेलला पकडलं. आता शत्रूला पकडल्यानंतर चोप दिला असन, मार दिला असन, अपमान झाला असन आणि या हॉलवेलला याचा बदला घ्यायचा होता.
याचा बदला घ्यायचा होता, परंतु त्याला माहिती होतं सप्तवार्षिक युद्ध चालू आहे, किरकोळ कारण सांगून जमणार नाही, म्हणून यानं हे वाढून चाडून घटना सांगितली. अंधार कोठडीची घटना हॉलवेलने बनवलेली आहे. त्यावेळेस मात्र खरी वाटली आणि म्हणून याच्या मदतीसाठी 2 अधिकारी मद्रासून इकडे आले. यापैकी एक अधिकारी आहे रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह हा एक अधिकारी. बर, हा रॉबर्ट क्लाइव्ह आणि त्याच्याबरोबर दुसरा एक अधिकारी आलेला आहे वॉटसन. वयाच्या 18व्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह मद्रासमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची नोकरी करण्यासाठी क्लार्कपदी नियुक्त म्हणून आला होता आणि हळूहळू कर्तृत्वाच्या जोरावरती तो मोठा झाला. अगदी इंग्लंडचा पंतप्रधान विल्यम पिट यानं स्वर्गातून जन्मलेला सेनापती म्हणून रॉबर्ट क्लाइव्हचं वर्णन केले. अर्थात त्यांच्या साम्राज्यासाठी, त्यांच्या देशासाठी फायद्याचंच आहे, आपल्या देशासाठी मात्र दुर्दैवाच. बर, असा हा रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉटसन आले. रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉटसन आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला रॉबर्ट क्लाइव्हने सुद्धा युरोपला मदत मागितली, मात्र युरोपवरून मदत येताना न दिसल्यामुळं यानं फंद फितुरीचं जाळं, फोडा आणि झोडाचं जाळं टाकायला सुरुवात केली आणि त्याच्या लक्षात आलं की या सिराजुद्दौलाच्या दरबारामध्ये मीर जाफर हा दररोज नवाब बनण्याचं स्वप्न पाहतोय. नवाब बनण्यासाठी तो काही करू शकतो, खुर्चीसाठी काही करू शकतो. भारतात आजही लाखो मिर्जाफर आहेत, ते खुर्चीसाठी, पदासाठी काही करायला तयार आहेत, देश गहाण ठेवायला तयार आहेत, देश गुलामीत न्यायला तयार आहेत. भारत पाश्चिमात्य किंवा शत्रूला, पाकिस्तानला, चीनला आमंत्रण द्यायला तयार असतील, असे नालायक नेते आजही भारतामध्ये आहेत. असे मिर्जाफर, एक मिर्जाफर भारताला गुलामगिरीमध्ये 150-250 वर्ष नेऊ शकतो, तर आज शेकडो हजारो गुलाम मिर्जाफर भारतामध्ये आहेत. भारताची काय अवस्था असेल. म्हणून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनो, जेव्हा अधिकारी व्हाल तेव्हा डोळसपणानं प्रशासन चालवा, या नेत्यांचे गुलाम बनू नका. तरुणांना आव्हान आहे की उघड्या डोळ्याने मतदान करा, फक्त जातीचा आणि फक्त धर्माचा विचार करू नका, आपल्या राष्ट्राचा विचार करा, हा इतिहास शिका आणि मग जर यशाचा इतिहास घडवायचा असेल तर आपल्याला जगायचं कसं यासाठी हा इतिहास मार्गदर्शन करणार आहे. लक्षात राहू द्या. आणि अशा प्रकारचा इतिहास शिकण्यासाठी आपण आपल्या मास्टरमाइंड करिअर ॲपमध्ये आणि अहमदनगरच्या इथं अकॅडमीचे ऑफलाईनला दोन्ही पद्धतीने दोन्ही बॅच चालू आहे. अगदी तुम्हाला फक्त इतिहासाचा कोर्स ऑनलाईन जॉईन करायचा असेल तरी तुम्ही जॉईन करू शकता. आणि हा कोर्स संपूर्ण प्राचीन भारताचा, मध्ययुगीन भारताचा आणि आधुनिक भारताचा. तुम्ही राज्यसेवा द्या, PSI, STI, ASO ची परीक्षा द्या किंवा कुठली तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आर्मी, नेव्ही स्टाफ सिलेक्शन, सर्व परीक्षांच्या तयारीसाठी हा इतिहासाचा कोर्स तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे. आपलं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी नावाचं ॲप जे आहे, अशा प्रकारचा लोगो असणार, ते डाउनलोड करा, स्टोअरमध्ये जा. स्टोअरमध्ये गेले की तुम्हाला इतिहास हा विषय स्वतंत्र दिसेल, तिथं तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. आपण आलो तर रॉबर्ट क्लाइव्ह वॉटसन इथं बंगालमध्ये आलाय. मग यांनी सिराजुद्दौलाच्या दरबारामध्ये नाराज असलेल्या लोकांना आपल्याकडे ओढून हळूहळू कारवाईला सुरुवात केली आणि त्यातली एक महत्वाची घटना आहे 2 जानेवारी 1757. 2 जानेवारी 1757 रोजी रॉबर्ट क्लाइव्हनं कलकत्ता शहरावर आक्रमण केलं आणि कलकत्ता शहर पुन्हा एकदा इंग्रजांनी जिंकून घेतले. अर्थात स्थापनाच इंग्रजांची. याच्यानंतरची घटना 30 जानेवारी 1757 रोजी. 30 जानेवारी 1757 रोजी काय घटना आहे? 30 जानेवारी 1757 पुन्हा एकदा रॉबर्ट क्लाइव्हने हल्ला केलाय सिराजुद्दौलावर आणि सिराजुद्दौलाचं मोठं नुकसान झालं. शेवटी सिराजुद्दौला वैतागला. मीर जाफर आणि दरबारातल्या बाकीच्या मंडळींना जे फितूर झाले होते फक्त एकनिष्ठतेची शपथ दिली. याच्यावरूनच याच्यामध्ये प्रशासनाची क्षमता नव्हती हे लक्षात येत. आणि यानं दिनांक 9 फेब्रुवारी 1757 रोजी रॉबर्ट क्लाइव्ह बरोबर, इंग्रजांबरोबर, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बरोबर अलीनगरचा तह केला. अलीनगरचा तह झाला आणि या अलीनगरच्या तहामध्ये इंग्रजांच्या अनेक जाचकटीक सिराजुद्दौलाला मान्य करावं लागलं. कुठल्या कुठल्या अटी होत्या पहा. ज्या तटबंदीला सिराजुद्दौलाने विरोध केला होता ती कासिम बजारची आणि कलकत्त्याची तटबंदी बांधायची परवानगी त्याला द्यावी लागली. याच्या पुढे जाऊन तो मला सांगतो, स्वतःची नाणी पाडण्याची परवानगी, स्वतःचं चलन तयार करण्याची परवानगी सुद्धा इंग्रजांना द्यावी लागली. ज्या दस्तकाचा गैरवापर करत होते ते दस्तक वापराची परवानगी सुद्धा द्यावी लागली. एवढंच नाही तर बंगालचा नवाब सिराजुद्दौला
आणि फ्रेंच यांच्याशी जी मैत्री होती त्या यांच्यामधल्या मैत्रीला सुद्धा लगाम घालण्याचं काम इंग्रजांनी या अलीनगरच्या तहाच्या माध्यमातून केले. अशा रीतीने हा अलीनगरचा तह झाला. मात्र सिराजुद्दौला सुद्धा इंग्रजांवर नाराज आहे आणि इंग्रज सुद्धा आता दरबारातले एवढे मोठे मोठे मासे गळायला लागलेत म्हणून सिराजुद्दौलाचा कायमचा काटा काढण्याची संधी इंग्रज पाहत होते. आणि मीर जाफरमुळे ही संधी त्यांना मिळाली. मीर जाफरमुळे ही संधी मिळाली आणि पुढे इंग्रजांनी सिराजुद्दौलावर घात केला. सिराजुद्दौलावर घाला घातलाय, अर्थात प्लासीची लढाई. कशी झाली पाहूया. अलीनगरच्या तहाच्या अटी सिराजुद्दौला पाळत नाही अशा तक्रारी इंग्रजांच्या होत्याच. त्याचबरोबर त्याच काळात इंग्रजांनी बंगालमध्ये फ्रेंचांची जी वखार होती चंद्रनगरची ती वखार सुद्धा ताब्यात घेतली. मीर जाफरला नवाब पदाचं आमिष दिलं. त्याचबरोबर इतर व्यापाऱ्यांनाही इतर फितुरांनाही वेगळं वेगळं आमिष दिलं आणि सरतेशेवटी सिराजुद्दौलानं दिनांक 23 जून 1757 रोजी सिराजुद्दौलावर आक्रमण केले. बंगाल प्रांतामध्ये प्लासी नावाच्या ठिकाणी ही लढाई झाली आणि म्हणून या लढाईला प्लासीची लढाई असे म्हणतात. कधी झाली? 23 जून 1757. कोणाकोणात झाली तर एका बाजूला इंग्रज आहेत ज्यांचं नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्ह याच्याकडे, ज्यांच्याकडे फार तर फार सुमारे 2800 ते 3000चं सैन्य. रॉबर्ट क्लाइव्ह आणि इंग्रजांच्या विरोधात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात आता सिराजुद्दौला आहे बंगालचा नवाब. बंगालचा नवाब. बर, याचा सेनापती कोण आहे? याचा सेनापती आहे मीर जाफर आणि यांच्याकडे सुमारे 50,000 सैन्य. एका बाजूला 3000, त्यातले जवळपास 2200 लोक तर भारतीयच त्यांच्याकडे नोकरीला. म्हणजे फार तर फार 700-800 इंग्रज, बाकी सगळे भारतीयच. काय देशाचं दुर्दैव बघा. भारताला गुलामगिरीमध्ये टाकण्यासाठी झालेल्या लढाईमध्ये भारतीयांच्याच विरोधात, खरं तर हे सुद्धा कुठं भारतीय, परंतु यांच्या विरोधात भारताला गुलामगिरी टाकण्याच्या विरोधात भारतीय जास्त लढत होते. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. इथं परकीयांनी, इथं शत्रूंनी आपलं नुकसान केलं नाही तर आपल्याच फितुरांनी, आपल्याच गद्दारांनी आपल्या भारत देशाचं नेहमीच नुकसान केलेलं आहे. आता हे बदलायला पाहिजे. इतिहास दैदिप्यमान पुन्हा एकदा घडायला पाहिजे. यासाठी इतिहास शिकायला पाहिजे. बर, आणि मग ही लढाई झाली. लढाई सुरू झाली 23 जून 1757 रोजी. सकाळी 50,000 फौजेने जर नुसतं डोळे बांधून पळत सुटले असते तर 3000 सैन्य कुठं चिरडून मेलं असतं. मात्र दुर्दैवाची गोष्ट, या 50,000 सैन्याचा नेता मीर जाफर, सेनापती हाच फितूर झाला होता. आपला सेनापतीच फितूर झालाय म्हटल्यानंतर हे सैन्य लढलंच नाही. आणि हे सगळा प्रसंग पाहिल्यानंतर सिराजुद्दौला पळून गेला. सिराजुद्दौला रणांगण सोडून पळून गेला आणि अशा रीतीनं प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचा सहजासहजी विजय झाला. सहजासहजी विजय झाला. मग तो विश्वासघातानं का असताना भारतातील इंग्रजांचा पहिला विजय, पण तो विश्वासघातानं का असताना प्लासीची लढाई झाली. प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रज विजयी झाले. आता प्लासीच्या लढाईमुळेच ब्रिटिशांच्या साम्राज्याचा पाया भारतात रोवला गेला. प्लासीच्या लढाईमुळे बंगालमध्ये ब्रिटिशांचा साम्राज्याचा पाया रोवला गेला. बंगालमध्ये म्हणजेच भारतामध्ये ब्रिटिशांच्या साम्राज्याची स्थापना झाली. ब्रिटिश साम्राज्याचा चंचू प्रवेश या प्लासीच्या विजयामुळे, प्लासीच्या लढाईमुळे झाला. आणि ज्या लढाईचं नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्हनं केलं होतं म्हणून रॉबर्ट क्लाइव्हला भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा संस्थापक म्हणतात. रॉबर्ट क्लाइव्हला. एवढंच नाही, लक्षात राहू द्या, जे अल्बुकर्कने भारतात पोर्तुगीज साम्राज्याची स्थापना केली त्या अल्बुकर्कला डॉड नावाच्या इतिहासकारानं या रॉबर्ट क्लाइव्हची उपाधी दिलेली. अशा प्रकारे रॉबर्ट क्लाइव्हने भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली, पाया रोवला प्लासीच्या लढाईनं. जर प्लासीची लढाई झाली, प्लासीची लढाई झाल्यानंतर 28 जून 1757 रोजी 1757 रोजी बंगालचा नवाब बनला मीर जाफर. आणि आता हा बंगालचा नवाब बनत असताना काही महत्वाच्या अटी याला घातल्यात. काय अटी आहेत? पहिली महत्वाची अट आहे 17.7 करोड रुपये इंग्रजांना द्यायचे, त्याचबरोबर नजराने सुद्धा द्यायचेत. बंगाल, बिहार, ओरिसा या भागामध्ये करमुक्त व्यापाराच्या सवलती द्यायच्यात.
त्याचबरोबर 24 परगण्याची जमीनदारी सुद्धा इंग्रजांना द्यायची. अशा प्रकारच्या जाचक अटी मीर जाफरवर या नवाब बनवत असताना लादल्यात 28 जून 1757 रोजी. झाल्या प्लासीच्या लढाईचे हे दुर्दैवी परिणाम. प्लासीच्या लढाईचा अत्यंत महत्त्वाचा परिणाम म्हणजे बंगाल प्रांताचं भारताचं भीषण अति आर्थिक शोषण सुरू झालं. एकेकाली अत्यंत सधन असणारा बंगाल मात्र हळूहळू दुष्काळी झाला. मोठमोठे दुष्काळ तिथं पडायला लागले. इतकं भयानक शोषण तिथं झालं. मीर जाफर 28 जून 1757 रोजी बंगालचा नवाब बनलाय. पण तिथं त्यानंतर थोड्या दिवसात 2 जुलै 1757 रोजी सिराजुद्दौलाचा खून मीर जाफरच्या मुलानं केलाय. म्हणजे सिराजुद्दौला संपला. जर त्या युद्धामध्ये प्लासीच्या लढाईमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढला असता तर वेळ पडली तर विजय बी झाला असता. पण पळकुट्या लोकांची कोण साथ नशिबाई साथ देत नसतं. तसंच झालं. पळून गेला आणि इथं याचा खून केला. मीर जाफरच्या मुलानं सिराजुद्दौला संपला. ज्या सिराजुद्दौलाच्या दरबारामध्ये राजाराम मोहन रॉय यांचे आजोबा कृष्णपंत बॅनर्जी नोकरी करत होते, त्यांच्या प्रामाणिकपणामुळे सिराजुद्दौलाने त्यांना रॉय नावाची उपाधी दिली होती. तेव्हापासून मूळ बॅनर्जी आडनाव गेलं होतं आणि राजा राममोहन रॉयच्या घराण्यामध्ये रॉय असं आडनाव आलं होतं, राजा राममोहन रॉय. म्हणून राजा राममोहन रॉय यांना आजोबांकडून परंपरेने ही रॉय नावाची उपाधी मिळाली होती. ती सिराजुद्दौलाकडून झालं. आता मीर जाफर बंगालचा नवाब बनला. मीर जाफर बंगालचा नवाब बनलाय. मात्र मीर जाफरच्या मनामध्ये भावना, इंग्रज कोणामुळे जिंकले? माझ्यामुळे. आणि इंग्रजांना काय वाटतंय? मीर जाफर आमच्यामुळे नवाब झाला. अशा रीतीनं हळूहळू इंग्रज आणि मीर जाफर यांच्यामध्ये वितुष्ट मतभेद निर्माण झाले. साहजिकच आहे. मीर जाफरला रॉबर्ट क्लाइव्हचं गाढव म्हटलं जायचं. अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक त्याला दिली जायची. त्याचबरोबर हा भामटा गद्दार फितूर गादीवर बसलाय. उत्पन्नही राज्याचं राहिलंय, कमी झालंय. इंग्रज प्रचंड लूट बंगाल प्रांताची करतात आणि म्हणून हे मतभेद वाढतच चालले. आणि याच मतभेदाच्या वेळेस घडलेली एक महत्वाची घटना आहे 25 नोव्हेंबर 1759 रोजी. काय घटना आहे? एक लढाई आहे. लढाईचं नाव आहे बेदराची लढाई. बेदराची लढाई ही लढाई इंग्रज आणि डच यांच्यामध्ये झाली. या लढाईमध्ये मीर जाफरने डचांना पाठीमागून का होईना, लपून छपून का होईना मदत केली. मात्र त्याच्या मीर जाफरच्या आणि डचांच्या दुर्दैवानं डच पराभूत झालेत आणि इंग्रजच विजयी झाले. अशा रीतीनं मीर जाफरचा इंग्रजांच्या जाचातून सुटण्याचा हा प्रयत्न सुद्धा फेलच गेला. यानंतरची पुढची घटना 25 फेब्रुवारी 1760 रॉबर्ट क्लाइव्ह जो बंगालमध्ये आला होता तो परत पाठीमागे गेलाय. तात्पुरता कारभार त्यानं हॉलवेल नावाच्या अधिकाऱ्याकडे सोपवलाय. हॉलवेल नंतर हॉलवेलच्या जाग्यावरती व्हॅन्सी टार्ट नावाचा अधिकारी आला होता आणि त्यानं बंगाल प्रांताची जबाबदारी स्वीकारली. याच व्हॅन्सी टार्टने मीर जाफरने ही जी 17.7 कोटी रुपये आणि नजराण्याची जी मागणी होती, जी अट ठरली होती, ती पूर्ण न केल्यामुळे मीर जाफरला नवाब पदावरून हटवलंय 27 सप्टेंबर 1760 रोजी. आणि त्याच्या जावयाला मीर कासिमला गादीवरती बसवलंय. मीर कासिम आता बंगालचा नवाब बनलाय. मीर कासिमला गादीवर बसवत असताना व्हॅन्सी टार्टने त्याच्यावरही काही अटी लादल्या. काय तर थकलेल्या रकमेच्या बदल्यामध्ये बंगाल प्रांताचा काही प्रदेश आम्हाला द्यायचा, दिला. त्याचबरोबर इंग्रजांच्या दक्षिण मोहिमेच्या वेळेस आर्थिक सहकार्य मीर कासिमने करायचं. ओके. त्याच्यानंतर सिल्लटमध्ये ज्या चुन्याच्या खाणी होत्या त्या चुन्याच्या खाणीमध्ये इंग्रजांना वाटा द्यायचं. अशा प्रकारच्या महत्वाच्या अटी मीर कासिमवर लादल्यात आणि मीर कासिमला बंगालचा नवाब केले. इतिहासकार या घटनेला बंगालमधील रक्तहीन क्रांती म्हणतात. का बरं म्हणतात? तर यानंतर मीर कासिमने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय. इतिहासकार सांगतात की त्यावेळेस बंगाल प्रांताचा कारभार चालू शकणारा एकमेव प्रशासक म्हणजे मीर कासिम होता. बर, आणि मग आता मीर कासिम बंगालचा नवाब बनलाय. त्यानं काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेत आणि त्यानं काय महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. त्याच्या निर्णयामध्ये एक, त्यानं
सैन्य संघटन केलंय. मीर जाफरच्या काळामध्ये सैन्याचा पगार दिला जात नव्हता. सैन्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. जखमी झालाय का मेलाय काहीच पाहिलं जात नव्हतं. आणि मग अशा प्रकारे मीर जाफरच्या काळामध्ये सैन्य व्यवस्था अत्यंत बिघडली होती. निमा अर्ध सैन्य नोकरी सोडून गेले होतं. निमा अर्ध सैन्याने शस्त्रास्त्र भांगारात विकायला सुरुवात केली होती. मात्र मीर कासिम आल्यानंतर त्याने 1 वर्षाचा आगाऊ पगार दिला, पगार वाढवला, युरोपीय पद्धतीने सैन्याचं प्रशिक्षण सुरू केलं. त्याचबरोबर याचा दुसरा निर्णय काय केलं, मुर्शिदाबाद राजधानी होती. या मुर्शिदाबाद राजधानीमध्ये इंग्रज राहायचे आणि कारभारामध्ये ढवळाढवळ करायचे. म्हणून काय केलं तर यानं राजधानी 1762 मध्ये बदलवली आणि राजधानी मुर्शिदाबादहून मुंगेरला नेली. अशा रीतीचा हा एक याचा महत्वाचा निर्णय. यानंतर अजून एक महत्वाचा निर्णय त्यानं घेतलाय. अंतर्गत व्यापारात सर्वांना समान सवलती, अशा प्रकारचा निर्णय त्यानं घेतलाय. सर्वांना समान सवलती, अंतर्गत व्यापारात सर्वांना समान सवलती. इंग्रजांना जास्त सवलती असल्या कारणाने, इंग्रज करमुक्त व्यापार करत असल्या कारणाने इतरांच्या वस्तू महाग असायच्या आणि इंग्रजांच्या स्वस्त. इंग्रजांच्या तर सवलती तो रद्द करू शकत नव्हता, मात्र इतरांना सवलती देऊन इंग्रजांच्या व्यापारावर हानिकारक परिणाम तो करू शकत होता आणि त्यानं तो केला. याच्यानंतर त्याचा अजून एक महत्वाचा निर्णय, इथं होणारं नुकसान भरून काढण्यासाठी त्यानं शेतसाऱ्यामध्ये आमूलाग्र स्वरूपात बदल केला. शेतसाऱ्यामध्ये किंवा शेतसारा पद्धतीमध्ये आमूलाग्र स्वरूपाचा त्यानं बदल केलेला आहे. अशा रीतीनं त्याचे हे 4 निर्णय म्हणजे बंगाल प्रांतामधील रक्तहीन क्रांती एखाद्या युद्धानं परिवर्तन होणार नाही एवढं परिवर्तन साधण्याचा प्रयत्न या मीर कासिमनं केला. म्हणून 1760 ते 1763 या कालखंडामध्ये बंगालमध्ये अशा प्रकारची रक्तहीन क्रांती झाली, ज्यामध्ये या 4 निर्णयांचा समावेश आहे. मीर कासिमशी संबंधित असणारी ही घटना. आणि इंग्रजांच्या लक्षात आलं, अरे हा मीर कासिम बोलतोय तसा वागत नाही, हा त्याचं संघटन त्याचीच ताकद वाढवतोय. आणि म्हणून 1763 रोजी मीर कासिमला इंग्रजांनी नवाब पदावरून काढलं. नवाब पदावरून काढल्यानंतर त्यांनी पुन्हा याचा सासरा मीर जाफर याला नवाब पदावर बसवलं. आता पाहायचं आपल्याला बक्सारची लढाई. बक्सारची लढाई आपल्याला पाहायची. यामध्ये आपण पाहिलं 1763 मध्ये मीर कासिमला नवाब पदावरून काढलंय. मीर कासिमला काढलं आणि आता मीर जाफर बंगालचा नवाब झाला. मीर जाफर बंगालचा नवाब झाला. मीर कासिमनं एवढी सगळी तयारी केली होती, तो काय माघार घ्यायला तयार नव्हता. आणि म्हणून मीर कासिमनं काय केलं, या मीर कासिमनं अवधचा, ज्याला आपण अयोध्याचा असंही म्हणतो, शुजाउद्दौला याला मदत मागितली. शुजाउद्दौला त्याचबरोबर दिल्लीचा नामधारी का होईना बादशाह होता शाह आलम दुसरा यांच्याही बरोबर गेलं. अशा रीतीनं शुजाउद्दौला, शाह आलम आणि मीर कासिम हे तिघ एकत्र झाले आणि या तिघांनी दिनांक 22 ऑक्टोबर 1764 रोजी इंग्रजांवर आक्रमण केलं. बंगालमध्ये बक्सार नावाच्या ठिकाणी ही लढाई झाली, म्हणून या लढाईला बक्सारची लढाई म्हणतात. बक्सारची लढाई कोणाकोणामध्ये झाली तर हे तिघ एका बाजूला आणि यांच्या विरोधात लढणारे इंग्रजांचं नेतृत्व केलेलं आहे मेजर मनरो किंवा कॅप्टन मनरो नावाच्या अधिकाऱ्यानं, जो इंग्रजांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. आणि या लढाईमध्ये खरं तर सैन्य संख्या या संयुक्त फौजेची तिघांची जास्त असून सुद्धा युरोपीय शिस्तीच्या जोरावर, तोफखान्याच्या जोरावर या तिघांचा दारुण पराभव केला. पराभवाचं अजून एक महत्वाचं कारण, या तिघांमध्येच एकमेकांबद्दल भीती होती, संशय होता, एकमेकांमध्ये संघटन नव्हतं, समन्वय नव्हतं, किंबहुना हा शहाला इंग्रजांनाच मिळालेला होता. अशा रीतीची बक्सारची ही लढाई मात्र इंग्रजांनी लढून विजय मिळवला. इंग्रजांनी लढून पहिला विजय भारतातला ही बक्सारची लढाई. आणि या बक्सारच्या लढाईमुळं भारतात स्थापन झालेल्या ब्रिटिश साम्राज्याचा पाया मजबूत झालाय. ब्रिटिश साम्राज्याचा पाया जरी प्लासीच्या लढाईने रोवला गेला असला तरी हा पाया कोणत्या लढाईनं मजबूत झालाय? बक्सारच्या लढाईनं मजबूत झालाय. बक्सारच्या लढाई
मग बक्सरच्या लढाईमध्ये पराभव झाल्यानंतर शाह आलम लगेच इंग्रजांना येऊन मिळालाय. मीर कासिम अलाहाबादकडे पळून गेलाय. सुजा उद्दौला रोहिलखंडाकडे पळून गेलाय. अशा रीतीनं इंग्रजांनी शत्रूची वाताहत केली आणि बक्सरमध्ये निर्णायक विजय मिळवला. झालं. बक्सरची अत्यंत महत्वाची लढाई झाली आणि या लढाईनंतर अजून एक महत्वाचा निर्णय इंग्रजांनी घेतला आणि बंगालचा गव्हर्नर म्हणून 1765 मध्ये कोण आलंय? पुन्हा एकदा 1765 मध्ये हा रॉबर्ट क्लाइव्ह बंगालचा गव्हर्नर म्हणून आलाय. रॉबर्ट क्लाइव्ह. बर, यानं आल्यानंतर काय केलं? यानं आल्यानंतर दिनांक 12 ऑगस्ट 1765 रोजी 12 ऑगस्ट 1765 रोजी यानं दिल्लीचा बादशाह शाह आलम या शाह आलम बरोबर एक तह केला. कुठला तह केला? कसा तह केला? यासाठी आपण हा दुहेरी शासन व्यवस्था जी आहे या मुद्द्याच्या अंडर आपण हा भाग पाहूया. काय भाग आहे? 1765 मध्ये गव्हर्नर म्हणून आलाय क्लाइव्ह. बर, यानं दिनांक 12 ऑगस्ट 1765 रोजी दिल्लीचा बादशाह शाह आलम या शाह आलम बरोबर तह केला. तहाचं नाव काय? तहाचं नाव आहे अलाहाबादचा तह. अलाहाबादचा तह, अगदी याला अलाहाबादचा तह भाग पहिला असंही म्हणतात. शाह आलम बरोबर 12 ऑगस्ट 1765 रोजी तह केलाय. याला कंपनीनं संरक्षण दिले. आता चोरांनी संरक्षण दिले परंतु दिलं. याचबरोबर शाह आलमला 26 लाख रुपये देण्याचं देखील कबूल केलं. का बरं? असं त्याच्याकडून काय साधायचं होतं? अजून सांगतो. अवधच्या नवाबाच्या ताब्यामधील कडा आणि अलाहाबाद नावाचं शहर सुद्धा शाह आलमला दिलंय. पण त्या बदल्यात शाह आलमकडून काय साधलंय? त्या बदल्यामध्ये उत्तर कर्नाटकच्या उत्तरेकडचा, हैदराबादच्या उत्तरेकडचा उत्तरी सरकार नावाचा प्रदेश कंपनीनं मिळवलाय. याचबरोबर या शाह आलमकडून बंगाल, बिहार, ओरिसामधील दिवाणीचे अधिकार मिळवलेत. बंगाल प्रांतामधील दिवाणीचे अधिकार म्हणजे कर महसूल गोळा करण्याचे अधिकार इंग्रजांनी कंपनीनं रॉबर्ट क्लाइव्हने अलाहाबादचा तह भाग क्रमांक 1 शाह आलमकडून मिळवले. बर, याच्यानंतर दिनांक 16 ऑगस्ट 1765 रोजी अवधचा नवाब पळून गेलेला सुजाउद्दौला याच्या बरोबर देखील तह केलाय. या तहाला सुद्धा अलाहाबादचा तह म्हणतात. अलाहाबादचा तह भाग 2. या तहामध्ये याच्या ताब्यात असणारे कडा आणि अलाहाबाद शाह आलमला दिलेत. बर, सुजाउद्दौलाकडून चुनारचा प्रदेश ताब्यात घेतलाय. चुनारवर इंग्रजांनी ताबा मिळवलाय. संपूर्ण अयोध्यामध्ये करमुक्त व्यापाराच्या सवलती मिळवल्यात. एवढंच नाही तर सुजाउद्दौलाकडून 3.5 लाख रुपये युद्ध खर्च नुकसान भरपाई म्हणून सुद्धा घेतली. अशा रीतीनं सुजाउद्दौलाला त्याचा अवध अयोध्या देऊन टाकलं. मात्र तिथं अशा प्रकारच्या सवलती मिळवलेल्या आहे. लक्षात राहू द्या, जसा बंगालवर इंग्रजांनी अधिकाराच्या माध्यमातून का होईना ताबा मिळवला तसा अवधवर नाही. का बरं? कारण अवधच्या पलीकडे मराठा साम्राज्य होतं आणि म्हणून मराठा साम्राज्याची त्यावेळेस सीमा भिडणं म्हणजे इंग्रजांना परवडणारं नव्हतं. म्हणून इंग्रजांनी अयोध्या प्रांताचा बफर स्टेट म्हणून संरक्षक भिंत म्हणून वापर केलाय. मराठा साम्राज्य आणि बंगाल यांच्यामध्ये हे अवध किंवा अयोध्या जे आहे भिंत म्हणून काम करणार होतं. याचबरोबर 1765 रोजी बंगालचा नवाब बनलेला मीर जाफरचा मुलगा नजमुद्दौला या नजमुद्दौला बरोबर सुद्धा तह करून बोलणं करून त्याच्याकडून काय घेतलंय? त्याच्याकडून बंगालचे निजामतचे अधिकार मिळवले. आता हे निजामतचे अधिकार म्हणजे काय? तर निजामतचे अधिकार म्हणजे बंगालमधील लष्कर, परराष्ट्र धोरण,
आणि न्यायव्यवस्थेचे अधिकार, अशा रीतीनं या तहाच्या माध्यमातून, या तिघांबरोबर झालेल्या अटी शर्ती तहाच्या माध्यमातून सर्व अधिकार जे आहेत ते सर्व अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आलेत, इंग्रजांकडे आलेत, रॉबर्ट क्लाइव्हकडे आलेत. मात्र बंगालमध्ये कारभार करण्याची जबाबदारी जी आहे, कारभार चालवण्याची प्रशासनाची जबाबदारी जी आहे, ही जबाबदारी मात्र बंगालच्या नवाबाकडे म्हणजे भारतीयांकडेच राहिली. अगदी तुम्हाला सांगतो, या अधिकार इंग्रजांकडे, मात्र त्याची अंमलबजावणी सुद्धा भारतीयांकडेच दिलं. उदाहरणार्थ म्हणून कर महसूल गोळा करण्याचे अधिकार बंगालमधल्या इंग्रजांकडेच होते. मात्र बंगालमध्ये हे कर महसूल गोळा करण्यासाठी एक नायब दिवाण नेमला होता, त्याचं नाव मोहम्मद रजा खान. पहा परिस्थिती. बिहारमध्ये नायब दिवाण नेमला होता, त्याचं नाव राजा सीताबराय, नावाचाच राजा सीताबराय. अशा रीतीनं अधिकार एकाकडं, प्रशासन एकाकडं, अशी दुहेरी शासन व्यवस्था बंगाल प्रांतामध्ये रॉबर्ट क्लाइव्हनं या 1765 मध्ये सुरू केलेल्या तहाने सुरू केली. दुहेरी शासन व्यवस्था. या दुहेरी शासन व्यवस्थेच्या माध्यमातून इतका भ्रष्टाचार झाला, बंगालचं इतकं शोषण झालं, उद्योगधंदे बंद पडले, नैतिक नीतिमत्ता तर संपूर्णतः इंग्रजांकडे नव्हतीच असंच म्हणावं लागेल. शेती बंद पडली, उपासमारीची वेळ बंगालमध्ये आली. एवढंच नाही तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर सुद्धा 60 लाख पौंडाचं कर्ज झालंय. 60 लाख पौंडाचं कर्ज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर झाले. पण अशा रीतीची दुहेरी शासन व्यवस्था थोड्याफार प्रमाणामध्ये बदलून 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार सुद्धा इंग्रजांनी प्रांतामध्ये सुरू केली होती. ती आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत. पण अशा रीतीनं दुहेरी शासन व्यवस्था कोणी सुरू केली? रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केली. कोणत्या तहाने? अलाहाबादच्या तहाने सुरू केली. कोणत्या प्रांतामध्ये? बंगाल प्रांतामध्ये. कोणत्या वर्षी? 1765 मध्ये. बरं, याने हे अधिकार घेत असताना बंगाल ताब्यातच का घेतला नाही प्रत्यक्ष? हा एक प्रश्न. बंगालच्या नवाबाला पराभूत केलं होतं, ठीक आहे, आवतचा प्रश्न होता, पलीकडे मराठा साम्राज्य होतं. पण मग बंगाल ताब्यात का घेतलं? त्याचं कारण होतं, इंग्रजांकडे मोजकेच माणसं होते, प्रशासन चालवायला माणसंच नव्हते. त्याचबरोबर भाषेचा प्रॉब्लेम होता. त्या बंगाल प्रांतामध्ये अनेक भाषा बोलल्या जायच्या, इंग्रजांना त्या भाषा येत नव्हत्या. काय दुर्दैवाची गोष्ट की माणसं नसताना एवढा ताबा, एवढा प्रदेश जिंकावा, माणसं नसताना त्यांची. त्याच्यानंतर पुढची घटना अशी आहे की जर यांनी प्रत्यक्ष प्रदेशाचा ताबा मिळवला असता तर इंग्रज सरकार बी जागे झालं असतं आणि भारतातले मोठे मोठे सत्ताधीश बी जागे झाले असते. अशा रीतीने सगळे हेतू रॉबर्ट क्लाइव्हने साधले होते आणि दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली होती. मात्र या दुहेरी शासन व्यवस्थेमुळे मोठा भ्रष्टाचार वाढलाय, उद्योगधंदे बंद पडले, शेती बंद पडली, नैतिक अधपतन झाले आणि म्हणून सरते शेवटी रॉबर्ट क्लाइव्हला पाठीमागे बोलावलं गेले आणि रॉबर्ट क्लाइव्हच्या जागेवर 1772 मध्ये गव्हर्नर म्हणून आलाय. तो गव्हर्नर आहे वॉरन हेस्टिंग. आणि मग या वॉरन हेस्टिंगने 1772 मध्ये हे दुहेरी शासन व्यवस्था बंद केली. दुहेरी शासन व्यवस्था बंद कोणी केली? वॉरन हेस्टिंगने केली. केव्हा केली? 1772. म्हणजे 1765 ते 1772 असे 7 वर्षे दुहेरी शासन व्यवस्था बंगाल प्रांतामध्ये चालली. 7 वर्ष बंगाल प्रांतामध्ये चालली. ओके. आणि मग पुढे काय? तर पुढचा अत्यंत महत्वाचा बंगाल विजयाचा समारोप करत असताना शेवटचा टॉपिक आपल्याला पाहायचा, रेग्युलेटिंग ऍक्ट. या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये 1772 मध्ये गव्हर्नर म्हणून आलाय वॉरन हेस्टिंग हा गव्हर्नर म्हणून आलाय 1772 मध्ये. यानं दुहेरी शासन व्यवस्था तर बंद केलीच केली. याचबरोबर तुम्हाला मगाशीच मी सांगितलंय, कलकत्ता, मुर्शिदाबादहून जी मोगल साम्राज्याच्या सुभेदाराची डाक्यावरून मुर्शिदाबादला राजधानी आली होती, बंगालच्या नवाबाची राजधानी होती, तिथून त्यानं आपल्या कारभाराचं मुख्यालय फोर्ट विल्यम किल्ल्यामध्ये नेलं, कलकत्त्यामध्ये नेलं. तेव्हापासून 1911 पर्यंत कलकत्ता हीच राजधानी. आणि याच्याच काळामध्ये इंग्रजांनी 1773 मध्ये कायदा केलाय. तो कायदा म्हणजेच हा कायदा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेटिंग ऍक्ट यालाच मराठीमध्ये नियामक कायदा असंही म्हणतात, नियमन कायदा असंही म्हणतात. नियमक कायदा रेग्युलेटिंग ऍक्ट एकच आहे, 1773. ब्रिटिश सरकारनं भारतात केलेला पहिला कायदा म्हणजे हा कायदा. ब्रिटिश सरकारनं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार तपासण्यासाठी केलेला पहिला कायदा म्हणजे हा कायदा.
ब्रिटिश सरकारनं म्हणजे इंग्लंडमधल्या सरकारनं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेला पहिला कायदा म्हणजे हा कायदा रेग्युलेटिंग ऍक्ट, नियामक कायदा. या कायद्यानुसार त्यावेळेसची परिस्थिती अशी होती, बंगाल इथं एक गव्हर्नर होता, त्यानंतर मुंबईचा कारभार पाहण्यासाठी एक गव्हर्नर होता, त्यानंतर मद्रासचा कारभार पाहण्यासाठी एक गव्हर्नर होता. असे 3 गव्हर्नर स्वतंत्र कारभार पाहत होते. मात्र रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालमध्ये बंगालच्या गव्हर्नरला एवढं चांगलं यश मिळाले म्हणून बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल अशा प्रकारची उपाधी मिळाली. म्हणजे बंगालचा गव्हर्नर जो आरन हेस्टिंग होता तो आता गव्हर्नर जनरल झालाय, बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि हे दोघं त्याच्यापेक्षा दुय्यम ठरलेत. रेग्युलेटिंग ऍक्ट याच कायद्यानुसार भारतामध्ये केंद्रीय शासन व्यवस्थेचा पाया घातला गेला असं म्हटलं गेलं. जरी भारतानं संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असला तरी भारताची संघराज्य शासन पद्धती एकात्मिक शासन पद्धतीकडे कललेली आहे. त्याचं कारणच आहे इंग्रजांच्या काळापासूनच केंद्र प्रबळ होतं. केंद्र प्रबळ असण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे केंद्रीय शासन व्यवस्थेचा पाया रेग्युलेटिंग ऍक्टने घातलाय. 2 गव्हर्नर जनरल दुय्यम झालेत आणि गव्हर्नर जनरलला सर्वोच्च अधिकारी मिळाले. म्हणून आरन हेस्टिंग हा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, भारतातील पहिला गव्हर्नर जनरल आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर लक्षात राहू द्या. ओके, हे गव्हर्नर जनरल पाच थोडंसं पुढे जाऊ. काय 1833 सालची घटना आहे. 1833 साली बंगालचा गव्हर्नर जनरल होता विल्यम बेंटिंग. या बंगालच्या गव्हर्नर जनरलला 1833च्या सनदी कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया अशी पदवी मिळाली. आणि अशा रीतीनं बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल झालाय. म्हणून भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? विल्यम बेंटिंग. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल तोच आहे विल्यम बेंटिंगच. लक्षात ठेवायला सोपं. पुढे 1858चा व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा झाला. 1858चा भारत सरकार कायदा झाला आणि या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतात कारभार करण्याचा अधिकार संपुष्टात आला. भारताचा कारभार ब्रिटिश राजपदाकडे गेलाय आणि ब्रिटिश राजपदानं आपला प्रतिनिधी म्हणून एक नवीन पद निर्माण केलं. ते नवीन पद म्हणजे व्हॉइसरॉय. व्हॉइस म्हणजे आवाज, रॉय म्हणजे राजा, राजाचा प्रतिनिधी. आणि त्यावेळेस जो गव्हर्नर जनरल होता कॅनिंग, हाच भारताचा पहिला व्हॉइसरॉय बनलाय. या भारताच्या कारभारावर आणि व्हॉइसरॉयवर नियंत्रण ठेवण्यासाठी अजून एक पद निर्माण केलं, भारत मंत्री, याच कायद्यानं 1858च्या. आणि भारताचा पहिला भारत मंत्री म्हणून स्टॅनलेची नियुक्ती झाली. भारताचा पहिला भारत मंत्री स्टॅनले. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले 1947 साली. 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले. पहिले गव्हर्नर जनरल माउंटबॅटन. आणि माउंटबॅटन नंतर भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून एका भारतीय व्यक्तीची नियुक्ती झाली, श्री राजगोपालचारी, चक्रवर्ती राजगोपालचारी. म्हणून स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल श्री राजगोपालचारी किंवा स्वतंत्र भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल श्री राजगोपालचारी. ठीक आहे. हे गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर व्हॉइसरॉय यांचा क्रम पाहत असताना थोडं पुढे गेलं. याच रेग्युलेटिंग ऍक्टमध्ये अजून एक महत्त्वाची तरतूद ठरली होती. भारतामधील कंपनीचा कारभार दर 10-20 वर्षांनी तपासून पाहायचा. म्हणून 1773ला झालेला हा रेग्युलेटिंग ऍक्ट. त्यानंतर 1793ला सनदी कायदा झाला. 1793 नंतर 1813चा संधी कायदा झाला. 1813चा संधी कायदा आपल्याला समजून घ्यायचा. या कायद्यानुसार इंग्लंडमधील कोणतीही व्यक्ती भारतामध्ये येऊन धर्मप्रसार करू शकेल अशी मान्यता मिळाली. याच कायद्यानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आली आणि इंग्लंडमधल्या अनेक कंपन्या भारतात व्यापारासाठी आल्या. त्यामुळे भारताचं शोषण अजूनच प्रचंड वेगाने व्हायला लागलं. भारतातील उद्योगधंदे डबघाईला आले, बंद पडले. भारतामध्ये प्रचंड शोषण सुरू झालं. भारताची प्रचंड लूट झाली. चहा हा व्यापार सोडता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची व्यापाराची मक्तेदारी याच कायद्याने संपुष्टात आणली. बर, 1813चा संधी कायदा झाल्यानंतर 1833चा संधी कायदा, मगाशी याच संधी कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल झाला. यानंतर 1853चा संधी कायदा झाला.
1853चा संधी कायदा शेवटचा संधी कायदा ठरलाय, कारण 1858ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार करण्याचा अधिकार संपुष्टात आलाय. ओके, अशा रीतीने दर 20 वर्षाला होणारे संधी कायदे हे सुद्धा बंगाल विजयाचा शेवटचा रेग्युलेटिंग ऍक्ट मधला एक महत्वाचा भाग. याच रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये अजून एक महत्वाची तरतूद ठरली. काय तर याच तरतुदीप्रमाणे 1774 मध्ये कलकत्त्यामध्ये काय झाले, कलकत्त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. सर्वोच्च न्यायालय लक्षात राहू द्या, भारतामध्ये आज दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालय 26 जानेवारी 1950 मध्ये स्थापन झालेलं, ते 1935च्या कायद्यानुसार स्थापन झाले. मात्र कलकत्त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय 1774 मध्ये स्थापन झालं होतं, ते रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार स्थापन झालं. आणि या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश आणि इतर 3 असे 4 न्यायाधीशांचे न्यायालय होतं. यामध्ये सरन्यायाधीश कोण होते, तर सरन्यायाधीश होते एलिझा इम्पे. एलिझा इम्पे. अशा रीतीने हा रेग्युलेटिंग ऍक्ट नावाचा भाग सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. बंगाल विजयाचा शेवटचा भाग म्हणून, बंगाल विजयाचा समारोप म्हणून आपण तो पाहत आहोत आणि तोही अत्यंत महत्त्वाचा आहे. तोही तुमच्या लक्षात असायला पाहिजे, समजायला पाहिजे. ठीक आहे, आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा दुसऱ्या क्रमांकाचा टॉपिक ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार आणि या ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्तारामधील बंगाल विजय नावाचा टॉपिक पाहिला. तो कसा पाहिला, कोणत्या क्रमाने पाहिलं हे एकदा समजून घेऊया. सुरुवात पाहिली बंगाल विजयाची पार्श्वभूमी अगदी इंग्रजांच्या आगमनापासून आपण पाहिले. कलकत्त्याच्या स्थापनेचा मुद्दा सुद्धा इथं आपण पाहिला. त्याच्यानंतर पाहिला सिराजुद्दौला कसा बंगालचा नवाब झाला, इंग्रजांबरोबर कसं वैमनस्य निर्माण झालं, त्यानंतर घडलेल्या सगळ्या घटना आपण पाहिल्या. मग सिराजुद्दौला कसा मारला, त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे प्लासीची लढाई. ही प्लासीची लढाई 23 जून 1757 कशी झाली, बंगाल विजयामध्ये बंगाल प्रांतामध्ये या प्लासीच्या लढाईमुळे कशा पद्धतीने पाया रोवला हे सुद्धा आपण सगळं समजून घेतलं. यानंतर बक्सारची लढाई पाहिली, ज्या बक्सारच्या लढाईनं भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा पाया मजबूत झाला. त्यानंतर आपण पाहिलं दुहेरी शासन व्यवस्था रॉबर्ट क्लाइव्हने कशी निर्माण केली आणि त्यानंतर सरते शेवटी पाहिलं आपण रेग्युलेटिंग ऍक्ट 1773चा. अशा रीतीनं बंगाल विजय नावाचा अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक आपण पाहिला. अशा प्रकारचे इतिहासाचे लेक्चर्स पाहण्यासाठी आपला कोर्स जॉईन करा. त्याचबरोबर आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ, नवनवीन लेक्चर्स पाहायला मिळतील. आणि इतरांना मदत म्हणून, आपल्या सहकाऱ्यांना, मित्रमंडळींना मदत म्हणून आपल्या चॅनलची लिंक, यूट्यूबची लिंक किंवा आपल्या लेक्चरची लिंक सुद्धा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.